हॅलो फ्रेंड, आज आपण टेस्ट नंबर 13 मधील उदाहरणं पाहू. 20 नंबरचं उदाहरण पहा. 27, 63, 49, 7 यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती आहे? आता पहा, ह्या संख्या जर पाहिल्या तर ह्या सर्व ऑड संख्या आहेत. म्हणजे असं सांगता येणार नाही किंवा ठराविक यातल्या फरक आहे असंही नाही. हे पाहिल्याबरोबर आपल्या लक्षात येईल 7, 49 आणि 63 या संख्या 7ने भाग जाणाऱ्या आहेत. 27ला 7ने भाग जात नाही. 27 ही 7ने भाग जाणारी संख्या नाही. बाकी सर्व 7ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणून उत्तर काय येईल? 27. गटात न बसणारी संख्या 27. 21 नंबरचं उदाहरण पहा. 10, 11, 15, 28 यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती आहे? आता पहा, गटात न बसणारी संख्या, इथं या संख्येला 2 न भाग जातो, या संख्येला 3 न भाग जातो, इथे 2 न भाग जातो. म्हणजे यामधील 11 पाहिल्याबरोबर लक्षात येईल 11 ही संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या कोणत्या संख्येला म्हणतात? ज्या संख्येला 1ने व त्याच संख्येनं भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. 11 ही मूळ संख्या आहे. 11 ही मूळ संख्या आहे, म्हणून उत्तर काय? गटात न बसणारी संख्या कोणती? 11. 22 नंबर. पंचकोनी सूचीला, पंचकोनी सूची म्हणजे त्याला पेंटॅगोनल पिरॅमिड म्हणतात, किती कडा असतात? आता बघा, पंचकोनी एक आपण अशी पंचकोनी सूची काढू. 1, 2, 3, 4, 5. आता सूची म्हणजे एका पॉईंटमधून हे असे जोडा. ही झाली पंचकोनी सूची, म्हणजे 5 बाजू असतात त्याला. आता पंचकोनी सूचीला किती कडा असतात ह्याला कडा म्हणतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एकूण किती कडा असतात? उत्तर 10. 1 ते 90 या संख्यांची बेरीज किती आहे? आता आपल्याला एक सूत्र माहित आहे. 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 पासून 90 पर्यंत संख्येची बेरीज कशी करतात? बरोबर 90 गुणिले 90 अधिक 1 भागिले 2. पहा सूत्र काय? n पदांची बेरीज, n पदांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1 छेद 2. हे सूत्र आहे. म्हणजे पहिल्या n पदांची बेरीज n कंसात n अधिक 1 छेद 2. तर तसं पहिल्या 90 संख्यांची बेरीज 1 ते 90 संख्यांची बेरीज म्हणजे 90 गुणिले 90 अधिक 1 छेद 2 बरोबर 2 भाग दिला, 2 45 म्हणजे 45 गुणिले 90 अधिक 1 91. गुणाकार करा. 91 5ला गुणा, 5 1 5, 5 9 45, 5 1 5, 5 9 45. म्हणजे ह्याला 5 लिहिले, हातच्या आले 45. 91 गुणिले 4, 4 1 4, 4 9 36. त्यामध्ये 45 मिळवायचे, हातच्या आले. 5 आणि 4 9, 4 आणि 6 10, 0 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 409. हे आलं उत्तर 4095. 1 ते 50 संख्यांची बेरीज जर विचारलं असतं तर काय लिहिलं असतं?
50 गुणिले 51/2. 1 ते 90 संख्यांची बेरीज म्हणजे 1 ते 90 गुणिले 90 अधिक 1/2 यावरून किंमत काढली. 24 नंबर उदाहरण पहा. दर साल दर शेकडा 10 दराने दर किती 10 7,000 रुपयाचे 1 वर्षाचे व्याज काढा. आता व्याज बरोबर सूत्र काय PNR छेद 100 हे आपण सूत्र पाहिलेलं आहे. P म्हणजे मुद्दल किती 7,000 गुणिले N म्हणजे मुदत, मुदत किती 1 वर्षाचं काढायचं आहे, गुणिले R म्हणजे दर रेट 10 छेद 100. पहा 1 हे 0 गेलं, हे 1 0 गेलं, बरोबर 700 रुपये. म्हणजे किती व्याज होईल 700 रुपये हे उत्तर. 25 नंबर संख्या. रिकामी जागा ही कापरेकर संख्या म्हणून ओळखली जाते. कापरेकर हे गणितज्ञ आहेत. त्यांनी एक शोधलेली संख्या आहे 6174. या संख्येला म्हणतात कापरेकर संख्या. आता या संख्येचं वैशिष्ट्य काय पहा. कोणत्या 4 अंकी संख्या घ्या, समजा 3 5 7 9 4 अंकी संख्या घेतली तर याचा सर्व मोठ्यात मोठी संख्या या अंकापासून होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या यातला फरक काढा. पहा मोठ्यात मोठी संख्या काय होईल 9 7 5 3. लहानात लहान संख्या काय होईल 3 5 7 9. यांची वजाबाकी करा. 9 4 13. इथला आचा इथं 8 8 आणि 7 15. इथला आचा इथं 6 6 1 7 आणि 9 मधून 3 गेले, खाली राहिले 6. 6174 ही एक कॉन्स्टंट संख्या येते. हे एक उदाहरण आपण पाहिलं. आणखीन एक उदाहरण पाहू. दुसरं उदाहरण पहा. 8 5 3 2. मोठ्यात मोठी संख्या काय होईल 8 5 3 2. यातून लहान संख्या वजा करा. इथं 3 संख्या घेऊ. 1 मिनिट, सर्व संख्या वेगळ्या पाहिजेत. समजा इथं 5 घेऊ 6. पहा 8 5 3 6. कारण अशीच संख्या येईल त्यामुळे आपण थोडी वेगळी घेतली. 8536. तर मोठ्यात मोठी संख्या काय होईल 8 6 5 3. यामधून लहान संख्या वजा करा. 3 5 6 8. 8 आणि 5 13. इथला आचा इथं 7 7 आणि 8 15. इथला आचा इथं 6 6 गेलं 0. 3 आणि 5 8. आता परत या संख्येपासून कोणती संख्या येईल मोठ्यात मोठी 8 5 5 0. त्यातून वजा करायची लहान संख्या 0 5 5 8. 8 आणि 2 10. इथला आचा इथं 6 6 9 15. इथला आचा इथं 6 6 9 15. इथला आचा इथं 7. परत ह्याची संख्या घ्या. मोठ्यात मोठी संख्या 9 9 7 2. याची लहान संख्या वजा करा 2 7 9 9. पहा 9 3 12. इथला आचा इथं 10 10 आणि 7 17. इथला आचा इथं 8 8 आणि 1 9 7. परत संख्या लिहा. मोठ्यात मोठी 7 7 3 1. यातून वजा करायची कोणती 1 3 7 7. 7 आणि 4 11. इथला आचा इथं 8 8 आणि 5 8 8 आणि 5 13. इथला आचा इथं 4 आणि 3 7 6. 63 54. आता परत आपण ही संख्या इथं घेऊ. 63 54 संख्या काय होईल 6 5 4 3. त्यातून वजा करायची
कोणती 3 4 5 6 6 7 13 इथला हातचा इथं 6 6 8 14 5 5 गेलं 0 आणि 3 आणि 3 6. परत यावरून संख्या तयार करा. 8 7 3 0 वजा 0 3 7 8 8 आणि 2 10 8 8 आणि 5 13 4 4 आणि 3 7 8. परत एकदा पहा. 8 5 3 2 8 5 3 2 यातून वजा करायची 2 3 5 8 8 आणि 4 12 इथला याचा इथं 6 6 आणि 7 13 इथला याचा इथं 4 4 आणि 1 5 आणि 6. पहा 61 74 ही संख्या आली. म्हणजे असं कितीही वेळ केलं तरी शेवटी कॉन्स्टंट संख्या कोणती येते? 61 74 ही कॉन्स्टंट संख्या येते. ही संख्या महाराष्ट्रीयन गणितज्ञ तर काप्रेकर यांनी शोधली म्हणून याला काप्रेकर संख्या म्हणतात. 61 74.